ऐकलंस का? आवाज होतो, तो आपल्या कानांवर पडतो, संवेदना मेंदूपर्यंत जाते, आपल्याला अर्थबोध होतो. साधी सोपी गोष्ट, पण या ऐकण्याच्या किती तऱ्हा आहेत बघा मराठीत. सुरुवात ऐकलं आणि ऐकू आलं यांपासून करू. वरवर पाहता या दोघांमध्ये काही फरक नाही, पण ही वाक्य बघा. आत्ता तू जे काही बोललास ते मला ऐकू आलं, आणि आत्ता तू जे काही बोललास ते मी ऐकलं. पहिल्या वाक्यात आपण फक्त तुझा आवाज माझ्यापर्यंत पोचला एवढंच सांगतो आहोत. हेच दुसऱ्या वाक्याचा अर्थ मात्र तुझं बोलणं मी समजून घेतलं असा होतो. काय कमाल आहे, बारकासा बदल करून अर्थ पूर्णपणे बदलतो. एवढ्यानं काय होतंय, हे पुढची गंमत बघा. आईने जे सांगितलं ते मी ऐकलं, या ऐकलंचा अर्थ आणखीच वेगळा होतो. या वाक्याचा अर्थ आईच्या सूचनांचं मी पालन केलं असा होतो. म्हणजे ऐकलं या शब्दाला आज्ञापालन हा नवाच अर्थ चिकटला. काय गंमत असते भाषेची. खरोखर शब्द अतिशय सांभाळून वापरले पाहिजेत, नाहीतर क्षणार्धात अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. ऐकण्याशी संबंधित आणखी कोणत्या गोष्टी तुमच्या मनात येतात? अवश्य सांगा. घेऊ दे सगळ्यांनाच आनंद.